काही प्रवास हे ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नसतात, ते फक्त कोणासोबत तरी चालण्यासाठी असतात. पण कधीकधी रस्ता संपण्याआधीच सोबत सुटते आणि मागे उरतो तो फक्त एक अपूर्ण प्रवास. आम्ही ठरवलं होतं या पावसाळ्यात त्या डोंगरावरच्या जुन्या देवळात जायचं. तिथे जाणारा रस्ता वळणावळणाचा होता, अगदी आमच्या नात्यासारखा. त्याने म्हटलेलं हा प्रवास कधीच संपू नये, आणि खरंच तो प्रवास संपलाच नाही. मधल्या एका वळणावर त्याने हात सोडला. का? याचं उत्तर आजही त्या वाऱ्याकडे आहे. मी आजही त्या वाटेने जाते, त्याच वळणावर थांबते. फरक इतकाच की आता माझ्या शेजारची सीट मात्र रिकामी असते. लोक म्हणतात आयुष्य पुढे सरकतं, पण मला वाटतं मी आजही त्याच वळणावर अडकली, जिथे त्याने शेवटचं मागे वळून पाहिलेलं. तो प्रवास अपूर्ण राहिला कारण त्याला दुसरीकडे वळायचं होतं आणि मला दुसरीकडे.